तर साऊंडच्या गाडीवर एवढं पब्लिक काय जमले नक्की काय विषय हा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळी आवरून आम्ही निघलो होतो आळ्या फाट्याला, कारण की आज होती प्रतीक दादाच्या लग्नाची मिरवणूक. तर आवरून निघाल्यानंतर आम्ही तिथं पोहोचल्यानंतर नवरदेवाचं पण आवर नव्हतं, त्यासाठी आम्ही पहिला घेतला सेटअप लावायला. सेटअप लावण्यासाठी आपण गाडी खोलून घेतली. त्यानंतर आपल्याला लावायची होतं 6 बेस आणि 2 टॉप सेट होते. त्यानंतर आपल्याला लावायचे होते 6 बेस आणि मी या गाडीत आलो, प्लेअर जोडून घेतला. प्लेअर जोडून झाल्यानंतर बाहेर येऊन पाहत होता आपला सेटअप लावून झाला होता. त्यानंतर आपल्याला द्यायचा होता साऊंड चेक. नवरदेवाची मिरवणूक चालू झाली होती आणि आपले आयनी सर आतमध्ये प्लेइंग करत होते डीजेच्या गाडीमध्ये. आणि नंतर एवढं पब्लिक जमलं पाहू शकता. डायरेक्ट आपल्या साऊंडच्या गाडीवरच एवढी पोरं नाचत होती ना. पोरांनी आपल्या दादाला पण खांद्यावर उचलून घेतलं होतं. नुसतं पैशांचा पाऊस चालू होता. त्यानंतरला आपण साऊंड बंद केला होता आणि आवरायचं चालू होतं. प्लेयर आणि ते आवरून घेतलं. त्यानंतर आपण निघलो होतो घरी आल्यावर थोडा वेळ आराम केल्यानंतर आपल्याला परत जायचं होतं वरातीला. आपली सर्व गँग आली होती, म्हणजे VS फॅमिली पूर्ण जमलो होतो आम्ही. त्यानंतर आम्ही थांबलो होतो CNG पंपवरती, कारण की आपल्या गाडीत CNG भरून घ्यायचा होता. तेवढं झाल्यानंतर आपल्या सगळ्या गाड्या निघल्या होत्या. जिकडे वरात आहे तिथं गेल्यानंतर पाहू शकता आमचा पूर्णपणे एन्जॉय चालू होता वरातीला. भरपूर असं क्राऊड जमलं होतं. आपल्या DJ आकाश पलटणचा पण बर्थडे होता, त्यामुळे त्यांना पण तिथं खांद्यावर घेतला आणि बर्थडे पण सेलिब्रेट केला. ते झाल्यानंतर आम्ही निघलो होतो घराच्या दिशेने. भरपूर टाइम झाला होता, ठीक 4:30 वाजले होते आपल्याला घरी यायला. तर कसा वाटला आजचा मिनी व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.